कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं साहित्य गौरव ग्रंथालय, वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था, 1.5 लाख पुस्तकांचा संग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये. स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा, पर्याय एकच, साहित्य गौरव ग्रंथालय. बदलापूर शहराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भव्य उद्यानाचा लोकार्पण सोहळा नुकताच शिवसेना शहरप्रमुख पवन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला. बदलापूर पश्चिम प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुमारे 5 एकर जमिनीवर या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. उद्यानामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी विविध उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना विरंगुळा म्हणून हे उद्यान वरदान ठरणार आहे. प्रभाग क्रमांक 1 चे लोकप्रतिनिधी तुकाराम म्हात्रे यांच्या प्रयत्नाने पवन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य उद्यान साकारण्यात आले आहे. पवन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील नागरिकांना ही एक प्रकारची अप्रतिम भेट मिळाली असल्याने स्थानिक नागरिकांनी पवन म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी गटनेते श्रीधर पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण स्वप्ननगरचा पुढचा भाग बघितला. या ठिकाणी कमीतकमी 25 साली या एका मुंबईच्या अनधिकृत माणसाने केलेल्या होत्या. त्यावेळेसचे उपयोगी अधिकारी मुंडारे साहेब यांच्या मी लक्षात आणून दिलं आणि त्या चाली आम्ही त्यावेळेस तोडून टाकल्या आणि लगेचच आम्ही या ठिकाणी पहिल्या फेजमध्ये ही रिझर्वेशन जागा होती गार्डनसाठी, त्यासाठी कमीत कमी 24 एकर जागा. या 24 एकर जागेचा फर्स्ट पार्ट आपण 5 एकरमध्ये हे गार्डन बनवण्याची सुरुवात केलेली आणि कमीत कमी त्याला असा 4.5 कोटी रुपयाचा निधी माननीय जिल्ह्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून दिलेला आहे आणि त्या पैशातनं हे उद्यान आम्ही तयार केलेलं आहे. मला वाटते बदलापूर नगरपालिका हद्दीतील एकमेव उद्यान असेल तर हे असं सुसज्ज उद्यान आहे. फक्त आता याची देखभाल करणं ही मोठी नगरपालिकेची आणि आमच्या सर्वांची कसरत आहे. आणि एवढं मोठं उद्यान विकसित केलेलं आहे आणि त्याचं मेंटेनन्स झाला नाही तर मग त्याचं बदलावरची जे उद्यानं जी बनवून कुपरीत पडलेली आहेत तसं या उद्यानाचं आम्ही होऊ देणार नाही. नक्कीच इथले जे रहिवासी आहेत, नागरिक आहेत आणि बदलापूरच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या सहलीसुद्धा या गार्डनमध्ये येऊ शकतात. याच्यावरती आपण बाळासाहेब ठाकरे स्मारकसुद्धा आपण 24 एकरमध्ये काम चालू आहे आणि ते सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये या 6 महिन्याच्या आत ते सुद्धा आता त्याला 10 कोटी रुपयाचा निधी माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे. तो वर्क ऑर्डर झाल्या त्याचंसुद्धा काम पूर्ण होईल आणि ही दोन्ही गार्डन इथल्या सर्व बदलापूरला एक आदर्श गार्डन. म्हणजे काही लोक बोलतात की आमचा विभव बघून बघा, पण मी त्यांना सांगेन की हे आता तुम्ही उद्यान येऊन बघा आणि नंतर सांगा आमचा बेलवली वडवली परिसर कसा आहे. तसंच आम्ही विद्यापीठ या ठिकाणी आता 3 कोटी रुपयाचा निधी स्वर्गीय रघुनाथजी पाटील साहेब उद्यान यांच्या नावाने त्या ठिकाणी एक उद्यान तयार करणार. ते सुद्धा एक पुढच्या आठवड्यात त्याचं भूमिपूजन होऊन ते सुद्धा मोठ्या जोमाने त्या ठिकाणी करणार आहे. कारण की सर्वे नंबर 102 ही सरकारी जागा होती आणि त्या ठिकाणी काही प्रायव्हेट जागा होत्या. या जागेवर कुठच्या प्रकारचं अनधिकृत बांध होऊ नये हा आमचा पहिल्यांदा हे होतं आणि ती पूर्णच्या पूर्ण आम्ही गार्डनिंग या ठिकाणी करणार आहोत. माझं तर असेल का की PPPवर या ठिकाणी आम्ही प्रस्ताव करून चांगलं वॉटर पार्क इमॅजिनसारखं वॉटर पार्कसुद्धा या ठिकाणी आमचा करण्याचा मानस आहे आणि लवकरात लवकर आमची शिवसेनेची एक हाती सत्ता आल्यावर या नगरपालिकेवर ते सुद्धा याच गार्डनच्या बाजूला तुम्हाला केलेलं दिसेल. शिवसेना शहरप्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आणि स्थानिक नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रयत्नाने या उद्यानाचं आज या ठिकाणी वामनदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लोकार्पण होत आहे. 5 एकरपेक्षा जास्त अशा विस्तीर्ण अशा जागेत हे उद्यान विकसित केलेले आहे. किंबहुना मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, काही वर्षापूर्वी या ठिकाणी भूमाफिया मंडळींकडून चाळींची अनधिकृत चाळींची निर्मिती करण्याचा इथे योजना आखलेली होती. या चाळींचं बांधकामसुद्धा या ठिकाणी होऊ घातलेलं होतं. ते बांधकाम तोडून ही जागेचं ॲक्विजिशन करून या ठिकाणी अशा प्रकारचं सुसज्ज असं उद्यान उभं करण्याचं त्यावेळेला व्हिजन वामनदादा म्हात्रे यांनी केलं होतं आणि त्याची आज या ठिकाणी अंमलबजावणी झालेली आहे. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.